नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण काहीतरी नवीन टॉपिक बघणार आहोत. म्हणजे तो हेल्थशीच रिलेटेड असेल, फक्त सायकोलॉजिकल असेल थोडासा. तर प्रॉब्लेम ह्या सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात. त्या प्रॉब्लेम्सची फेस कसं करायचं, त्या प्रॉब्लेम्सला आपण सामोरे कसं जायचं, की लाईक त्यांना सॉल्व कसं करायचं, ह्यात मी थोड्या काही बेसिक टिप्स सांगणार आहेत. आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. आता मॅरिड लाईफ ज्यांची असेल त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, जे टीनेजमध्ये असतात त्यांच्या प्रॉब्लेम्स वेगळे असतात, जे शिकत असतात, एज्युकेशन घेत असतात त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. असे काही बरेच प्रॉब्लेम्स असतात, बट त्याच्यावर आहे ना काही सम बेसिक टिप्स असतात. तर हे मी माझ्या एक्सपिरियन्सने बोलते आणि याच्यामागे काहीतरी थोडे सायकोलॉजिकल टिप्स पण असतात. तर मी ते आज तुम्हाला थोडेसे तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आपली इनर हॅपीनेस काय असते याचं मागचं बेसिक रिझन, इनर हॅपीनेस आपलं जर कधी आलं चेहऱ्यावर किंवा आपण आतून जर कधी स्माईल केलं तर आपल्याला प्रॉब्लेम कसा फेस करता येतो, त्या प्रॉब्लेमशी लढण्याची ताकद कशी मिळते, ते ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात काही सांगणार आहे आज. तर कसं असतं ना, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात म्हणजे माणूस म्हटला की त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येणारच आहेत. लाईफ म्हटली की ती प्रॉब्लेम्स राहणारच आहेत. कारण म्हणतात ना, लाईफमध्ये प्रॉब्लेम नसेल तर मग लाईफ कसली, असं म्हणतात बरेच जण. आता प्रत्येकाचे त्याचे विचार असतात. तसेच माझे काही ओन थिंग्स आहेत, माझे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या मी तुमच्याशी आज ते शेअर करणार आहे. तर आता इनर स्माईल म्हणजे काय हे मी आधी सांगते. इनर स्माईल म्हणजे जे आतून स्माईल येतं. आता तुम्हाला एक्झाम्पल जसं की आता आपण घरी आलो एकदम थकून वगैरे, नाहीने एकदम छान काही डिश बनवली असेल तुमची आवडती, छान जेवण झालं असेल तुमचं आवडतं, तर ते जेवण बघून कसं तुमच्या चेहऱ्यावर एकदम स्माईल येतं, त्यालाच आपण इनर स्माईल असं म्हणतो. त्याला म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट आहे ती. तर आता म्हणजे प्रॉब्लेम आला आपल्या लाईफमध्ये, तो कसलाही असो, मॅरिड लाईफचा असो किंवा आपल्या एज्युकेशनबद्दलचा असो, कुठलाही असो. तुम्ही जर कधी एज्युकेशन करत असताल तेव्हा तर खूप काही प्रॉब्लेम्स येतात. कॉलेजचे काही प्रॉब्लेम्स असतात, काही म्हणजे तुम्ही शिकतायत, माझं टास्क कंप्लीट होत नाही आहे, माझं होमवर्क कंप्लीट होत नाही आहे, माझा एक्झामचा अभ्यास झालेला नाही आहे, अशी काही भरपूर गोष्टी असतात. आणि मॅरिड लाईफमध्ये पण वेगवेगळ्या काही गोष्टी असतात, काही सिच्युएशन असतात त्यांच्या. बट त्याच्यामागे आपण काहीतरी बेसिक गोष्टी जे असतो ना ते सोडून देतो. आता लाईक प्रॉब्लेम झाला कुठून आहे हे बघण्याआधी किंवा प्रॉब्लेम कोणामुळे झाला आहे हे बघण्याआधी आपण त्या प्रॉब्लेमला फेस कसं करू हे जास्त महत्त्वाचं असतं. आता समजा ना, तुमच्यावर आता आलाच एखादा प्रॉब्लेम, तर तुम्ही एकदम असं आतून एकदम सॅड असाल आणि आता बाबा जाऊ द्या, काहीच करा असं वाटत नाही आहे, असं कसं लाईफ म्हणजे असं खूप वाटत असेल तुम्हाला की काहीच नाही उरलं लाईफमध्ये. तर असं होतं बऱ्याच जणांशी. तर त्यावेळेस आहे ना, त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही जात असताना त्यावेळेस तुम्हाला इनर स्माईलची खूप गरज असते. म्हणजे जे आतून येणारं जे हास्य असतं, आतून येणारं जे हॅपीनेस असतं त्याची खूप गरज आहे. आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या म्हणजे आमच्यावर सिच्युएशन आली, तर आम्ही त्या सिच्युएशनमध्ये इनर स्माईल कसे करणार? तर हो, म्हणजे हो, तर शक्य असतं. कारण आपल्या पास्टमध्ये घडून गेलेल्या काही चांगल्या घटना असतात, लाईक टीनेजमध्ये काही चांगल्या गोष्टी घडून गेलेल्या असतात, त्या आठवल्या. आणि पास्टमध्ये चांगल्या घटना, पॉझिटिव्ह थिंग्स देणाऱ्या घटनांना, की आपण स्पर्धेत भाग घेतला आणि आपण धडपडलो, अशा काही गोष्टी न आठवता चांगल्या गोष्टी जर कधी तुम्ही आठवल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा रिलीफ मिळू शकतो. आणि कुठे ना कुठे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायची जी पॉवर असते, जी ताकद असते ना, ती तुम्हाला मिळेल. तर आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.